मनोज जरांगे पाटिल की पहली दशहरा सभा बीड़ के पास नारायणगढ़ में होगी। इस स्थान का निरीक्षण करने के लिए जरांगे नारायणगढ़ पहुंचे। इस मौके पर जरांगे ने नारियल फोड़कर दशहरा सभा मंच निर्माण के शुभारंभ की पूजा की। दशहरा सभा में आने वाले श्रद्धालुओं के लिए विशेष स्वास्थ्य टीम की नियुक्ति की गई है। इस स्थान पर पेयजल का विशेष ख्याल रखा जा रहा है। प्रदेश से आने वाले श्रद्धालुओं के लिए किले के नीचे स्थित गांव में भी व्यवस्था की जाएगी। नारायणगढ़ के महंत शिवाजी महाराज की मौजूदगी में जरांगे पाटिल ने नारियल फोड़ा और दशहरा सभा मंच की पूजा की। इस मौके पर मीडिया से बात करते हुए जरांगे ने कहा कि हर किसी को दशहरा सभा का इंतजार है। कितने भी लोग यहाँ पर आए, यहाँ उनकी पूरी व्यवस्था की जाएगी। यह सभा पूरी तरह से पारंपरिक होने वाली है। दशहरा मेला 3.5 मुहूर्तों में से एक है और हिंदू धर्म में इसका महत्व है। इस दिन सुख दुख से और समृद्धि की ओर जाने का संदेश दिया जाएगा। या जिल्ह्यातल्या बांधवांच्या वतीनं गडाच्या सूचनेप्रमाणे प्रचंड तयारी केली। मी तर ती ऐकून भारावून गेलो आणि पूर्ण महाराष्ट्रसुद्धा हे निवेदन ऐकून भारावून जाणार। कारण पार्किंगची 4-5 एकरमध्ये व्यवस्था केली। ग्राउंड सभेचं 4-5 एकर आहे, ते पण तयारी केली। 100 पोते 150 पोते साखर म्हणजे महाप्रसादासाठी लोकांची व्यवस्था केली। पाण्याची पण पूर्ण व्यवस्था केली। महिलांच्या टॉयलेटांची पण केली। कोणी काही आजारी पडू नये, वेळेवर काही अडचण येऊ नये म्हणून हॉस्पिटलची पण उभारणी केली। पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली। व्यवस्था अशी नाही असं नाहीच आहे। जे राज्यातल्या कानाकोपऱ्यातून बांधव इकडं प्रचंड ताकदीने येणार आहे, त्यांची पूर्ण व्यवस्था गडाच्या पायथ्याच्या गावं आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी केली। आता सगळ्याला आनंद आहे किंवा प्रत्येकजण आज वाट बघतोय। आता दसरा कोणत्या दिवशी लवकर येतोय, कसा जवळ येईल असा प्रत्येकजण आता वाट बघायला लागलाय। खूप प्रचंड मोठी व्यवस्था केली आणि अशी अप्रतिम व्यवस्था जी आमच्याकडून तिथं काही काटकसर राहिली होती अंतरवालीच्या कार्यक्रमाच्या वेळेस इथं ती सगळी भरून निघाली। इथं किती लाखो लोक आले, त्याची पूर्णपणे त्यांची व्यवस्था पार्किंगपासून सगळी या गडाच्या पायथ्याच्या गावानं बीड जिल्ह्यानं आणि गडानं सगळी व्यवस्था केली। आता आम्ही ते जे व्यासपीठाचं प्रचंड मोठं व्यासपीठाची उभारणी आहे त्याचं भूमिपूजन आता बाबाजींच्या हस्ते होतं आहे लगेच 2 मिनिटात आणि प्रचंड व्यासपीठ जे मोठं आहे त्याची उभारणीचं भव्य दिव्य उभारणीचं काम सुरू होतं आहे। नाही गडावरून नाही, ती वेगळी आमची फाईट तिकडं होणार। इथं गडावरून ना जातीचा ना राजकारणाचा विषय। पारंपरिक काय असतं, हिंदू धर्माची परंपरेनुसार 3.5 मुहूर्तापैकी हा महत्त्वाचा मुहूर्त आहे आणि जनतेच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचा तो दिवस आहे। म्हणजे अन्याय झाला तिथं विजय मिळालेला आहे, म्हणजे विजयदशमी। त्या दिवशी जो दुःख आहे जनतेला, दुःखाकडून सुखाकडं समृद्धीकडे जाण्याचा मार्ग संकल्प करणं, एकमेकाला भेटणं, आशीर्वाद देणं, शुभेच्छा एकमेकाच्या घेणं, एकमेकाशी संवाद करणं आणि सुख आणि दुःख जाणून घेणं, यासाठीचा हा सोहळा आहे। ते अप्रतिम ऐतिहासिक सोहळा होणार आहे, प्रचंड मोठा सोहळा होणार आणि या सोहळ्याचं प्रत्येकजण या राज्यातला कानाकोपऱ्यातला माणूस साक्षीदार होणार आहे। कानाकोपऱ्यातला आज पोरांनी माणसांनी मराठवाड्यातले जे नोकऱ्याला मुंबई पुण्याला गेलेले आहेत यांनी रजा टाकल्या। कामगार येतीकडचा सगळा इकडे येणार आहे। म्हणजे सगळ्याच विभागातल्या महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्र असू द्या, कोकण असू द्या, मुंबई असू द्या, विदर्भ असू द्या, खानदेश असू द्या, सगळे बांधव आज या दसरा मेळाव्याला नारायणगडावरती येणार आहे।